का कानड्या म्हटले त्या विठोबाला? कानडी कुणाला म्हणतात? कर्नाटक मधल्या माणसाला कानडी म्हणतात, त्यांची भाषा कानडी आहे. तुकोबाराने सुद्धा एक अभंग लिहिलाय, कानडीने केला मराठा भ्रतार, एकाचे उत्तर एका नाही. कर्नाटक मधल्या माणसांना कानडिया म्हणतात. मग तुम्ही म्हणाल आमचा विठोबा कर्नाटकला गेला होता का म्हणून त्याला कानडिया म्हटलंय? मी म्हणन हो गेला होता, पण संत भानुदास महाराजांचे उपकार आहेत संप्रदायावरती की कर्नाटक मधला विठोबा पुन्हा पंढरीला आणला. प्रसंग सगळ्याला माहित आहे. आनागोंदी, पूर्वीच्या काळामध्ये कर्नाटकमध्ये आनागोंदी म्हणायचं. आत्ताच ते विजयनगर आहे कर्नाटकमध्ये. रामायणातलं नाव आहे किष्किंधा आणि आणखी एक नाव आहे हम्पी. तिथला एक राजा, त्याचा नवस होता, पंढरीला आला आणि विठोबाचं दर्शन झालं आणि विठोबाला सांगितलं माझ्या राज्यामध्ये तुला येऊन राहावं लागेल. विठोबाने सांगितलं यायला अडचण नाही, हरकत नाही, पण ज्या दिवशी माझ्या भक्ताचा अपमान होईल ना त्या दिवशी मी तुझ्या राजवाड्यात थांबणार नाही. त्या राजानं विठोबाला नेलं. भानुदास महाराजांना समजलं उद्या आषाढीची वारी आहे आणि देव तर तिकडे आहेत, आता सगळ्या संतांच्या पालख्या येणार, देवच जर नसेल पंढरीला तर करावं काय? ऐका सज्जनाओ, भानुदास महाराज विजयनगरला गेले, आनागोंदीला आले, परमात्माचं दर्शन घेतलं आणि परमात्म्याला आग्रह धरला की तुम्हाला यावं लागेल आता पंढरीला, सगळ्या संतांच्या पालख्या येणार आहेत, तुम्हाला पंढरीला यावं लागेल. आग्रह धरल्याच्या नंतर राजाचे सेवक आले, राजा आला. भानुदास महाराजांना अपमानित करण्यात आलं. एवढंच काय, सुळावर देण्याचा प्रयत्न झाला. भानुदास महाराजांच्या मुखातून शब्द निघाले, जरी हे आकाश वरपड पाहे, ब्रह्मा घोळ भंगा जाय, वडवानल त्रिभुवन खाय, परिमे तुझीच वास पाहे गा विठोबा, न करी अनिकाचा पांगिला, नामधारक तुझाची अंकिला. भानुदास महाराजांचा अपमान झाल्याच्या नंतर विठोबा थांबला नाही, पुन्हा पंढरीला आला. म्हणून ज्ञानोबाराय म्हटले असावे, कानडिया विठोबा कानडिया. तो कर्नाटकला गेलता म्हणून कानडिया आहे. आपल्याकडे प्रमाण आहेत, कानडा राजा पंढरीचा. आणखी प्रमाण आहेत, पांडुरंग कांते दिव्य तेज झळकती, रत्न किळफाकती प्रभा, अगणित लावण्य तेज पुंजाळली, नवर नवे तेथेची शोभा. म्हणून तर म्हटलंय कानडिया विठोबा कानडिया, बहु आवडसी जीवा पासून या. देव आवडावा आणि आवडलेला देव अंतकरणामध्ये साठावा. तुम्ही म्हणाल महाराज देवाला कसं साठवावं, आतमध्ये जागा शिल्लक नाही. देव कुठे राहतो? हृदयात. तुका म्हणे चित्त करावे निर्मळ, येऊनी गोपाळ राहे तेथे. देव कुठे राहतो? हृदय मंदिरामध्ये देव राहतो ना. मग तुम्ही म्हणाल यांनी तर अगोदरच जागा आरक्षित केली, आमच्या आतमध्ये लय भरलेलं आहे. काय सांगू? देव जर इथं घालायचा असेल आतमध्ये तर आतलं बाहेर काढावं लागेल ना. द्वेष, मत्सर, तिरस्कार, हेवे देवे, गट तट, राजकारण, वैर हे समूळ नष्ट होण्याकरता हा उत्सव आहे ना. हा उत्सव कशा करता आहे? सगळ्या जाती धर्माची सगळी माणसं एका छताखाली येतात आणि परमात्म्याचा भक्तिरसाचा आनंद घेतात. मला वाटतंय अंतकरणातले सगळे विकार बाजूला गेले पाहिजे आणि ते विकार नामस्मरणाने जातात. म्हणून नामधारकाचा चेहरा पहा ना, विकारमुक्त राहतो. ज्ञानोबरायचा चेहरा पहा, सगळ्या संतांचे चेहरे बघा तुम्ही. संत गजानन बाबांचं पाहिलं आपण चेहरा, किती प्रसन्न मूर्ती आहे, किती प्रसन्नता आहे चेहऱ्यावर. मी मंदिरात गेलो, दर्शन घेतलं, इतकं मला आनंद मिळाला, प्रसन्न वाटलं. पण दुःख याचं झालं की गजानन महाराज माझ्याशी बोलले नाही. पण बोलतील कधीतरी. त्यांनी आमच्याशी संवाद करावा, बोलावा, याच्याकरता तर भक्ती आहे, त्यांचं भजन आहे. आम्ही का करतोय हा उत्सव? तो उत्सव आम्हाला आनंद देत असतो. म्हणून ऐका, आतमध्ये काही ठेवू नका, मोकळं व्हायचं शिका. उदाहरण सांगतो, गोड आहे. जी माणसं मोकळी झाले ना आतमधून, त्याला देवाने जवळ घेतलं. माझ्या आवडीचं उदाहरण आहे, गोड आहे, आतमधून मोकळे व्हा. काय झालं बघा, वृंदावनचा प्रसंग आहे. भगवान श्रीकृष्ण कन्हैया बासुरी वाजवायचा. एवढीशी असते ना, वेळूची, बांबूची किंवा लाकडाची म्हणा, एवढीशी बासुरी असती, ती बासुरी वाजवायचा. आणि परमात्म्याच्या बासुरीचं वर्णन अनेक संतांनी केलंय. आहारे सावळ्या कैसे वाजवले मुरली, देहुडा चरणे वाजवे तो वेणू, गोपिका रमणो स्वामी माझा. अनेक संतांनी वर्णन केलंय, मृदू मधुर मधुर वाजवे तो वेणू. अनेक प्रमाण आहेत. वृंदावनी वेणुकवनाचा माई बाजे. अनेक संतांनी अनेक गवळणीच्या द्वारे त्या बासुरीचं वर्णन केलंय. परमात्मा बासुरी वाजवायचा
एक गवळण परमात्म्याच्या जवळ येते आणि कन्हैयाला सांगते, कन्हैया ही बासुरी वाजवणं बंद करू नको. का? तुझ्या बासुरीच्या स्वरावर आमचे पंचप्राण आहे, तुझ्या बासुरीच्या स्वरावर आमचं घर काम आहे, तुझ्या बासुरीच्या स्वरावर आमचं जगणं उठणं आहे. ही बासुरी बंद करू नको. पण तो नटखट कृष्ण कन्हैया बासुरी वाजवणं बंद केलं आणि ती बासुरी अशी खाली घोंगडीवर ठेवली. एक गवळण आली, घोंगडीवरची बासुरी उचलली आणि आपल्या तळ हातावरती घेतली आणि त्या बासुरीशी संवाद करू लागली. सांग ना ग बासुरी, बासुरी बोल माझ्याशी, असं तू काय पुण्य केलं की कन्हैयाने तुला इतकं जवळ घेतलं? किती जवळ घ्यावं देवाने? देव ओठाला लावतोय, कुरळ्या केसातून फिरवतोय, छातीवरती ठेवतोय, वृंदावनामध्ये तुला घेऊन फिरतोय ना. सांग बासुरी, असं तू काय पुण्य केलं? बासुरीने अगदी गोड आणि सोपं उत्तर दिलं, मी काहीच केलं नाही, फक्त मी आतून मोकळी झाली. कळलं नाही? घातले बाहेरे झाली. घातले बाहेरी काम क्रोध वैरी. मोकळी होण्याकरता हे सगळं बाहेर काढावं लागतं ना. मग बासुरी कशाची असते? वेळूची, बांबोची. मग तिला मोकळं होण्याकरता तिच्यातलं काय काढाव्या लागल्या? कोण म्हणलं गाठी काढाव्या लागल्या? हो, गाठीच. गाठी असतात बासुरीत. मी वृंदावनच्या बासुरीचं नाही बोललो, कीर्तना करता जेवढ्या बासुऱ्या जमा आहेत ना, हे सगळं त्यांच्या करता चाललंय. अहो 3.5 हाताची बासुरी आहे आपली, ही 3.5 हाताची बासुरी आहे ना. म्हणून तर म्हटलंय, आऊट हात का मानव देह अल्लाने तुझे दिया. आऊट म्हणजे 3.5 हाताचा. 3.5 हाताचा हा मानवी देह आहे. आणि मला वाटतं या बासुरीमध्ये अनेक गाठी आहेत ना, अनेक विकार आहेत. द्वेष, मत्सर, तिरस्कार, हेवे देवे, जळाऊपणा, जळून जळून मरणे, याच्या पलीकडे काही नाही. दुसऱ्याच्या सुखाने दुःखी होणारी माणसं आहेत. अहो 7 समुद्राच्या पलीकडची माणसं सुखी होण्याकरता ज्ञानोबरायांनी प्रतिज्ञा करावी आणि आमच्या शेजारचा कसा दुःखी होईल याचे प्रयोग करणारी आपली माणसं आहेत ना. काय फरक आहे? व सज्जन हवा आहे का? किती वाईट विचार करतो आपण. शेजाऱ्याने घर बांधलं ना, चांगलं बंगला, त्याच्या घराकडे चांगल्या नजरेने आपण पाहत नाही. हा असा पाहतोय की त्याच्या नव्या घराची भिंत खाली पडते, दुसऱ्या दिवशी मिस्त्री बोलावे लागतात. एखाद्याने नवी गाडी आणली, त्या गाडीची पूजा करत असताना एखादा त्याचा दुश्मन समोरून आला ना, तो असा पाहतो गाडीकडे की त्याच्या नव्या गाडीची काच तडकते, फुटते. अरे चांगलं बघा, कशा करता? हे विकार जाण्याकरता उत्सव आहे. नामस्मरण आम्हाला करता आलं पाहिजे. ज्ञानोबरायांना देव आवडला देव का आवडला? मला वाटतंय आपण सगळे पंढरीच्या वारीला जातो, विठोबाच्या वारीला जातो, पालखी सोहळ्यात जातोय. पहिली वारी ज्ञानोबरायांनी केली, हातामध्ये पताका घेतली आणि पंढरीची ज्ञानोबरायांनी वारी केली. आणि मग मला सांगितलं आणि आम्हाला सांगितलं, माझ्या जीवीची आवडे पंढरपुराने ना गुढी. ज्ञानोबरायांनी पहिली वारी केली आणि नंतर आम्हाला करायला सांगितली. म्हणून पंढरीची वारी असेल, त्याचं नामस्मरण असेल, या सगळ्या काही गोष्टी आम्हाला करता आल्या पाहिजे. त्याच वेळेस देवाविषयी आवड निर्माण होईल. ज्ञानोबराय म्हणतात, तो परमात्मा कसा होता? कानडिया विठोबा कानडिया, बहु आवडसे जीवा पासूनिया. एकदा मोठ्या प्रेमाने सर्वांनी टाळी वाजून भजन करूया, कारण आपली वेळ झालेली आहे. 10 मिनिटं आपल्याकडे राहिलेले आहेत. 8:30ला सुरू झालं, बरोबर 10:30ला आपल्याला थांबायचं आहे. वेळ झाल्यावर लोक होतेत बोर, महाराजाला येतो कोण म्हटलं जोर? जोर येऊ देणार नाही, वेळेतच थांबायचं आहे. खूप लांबचा प्रवास करायचा आहे, पण अगदी प्रेमाने. आज उत्सवाचा दुसरा दिवस आहे. चांगली चांगली सगळी थोर माणसं आपल्याकडे येणार आहे ना. कीर्तनाचा आनंद आपण घेतलाच पाहिजे आणि कीर्तनाला आलं पाहिजे, कीर्तनाला गर्दी केली पाहिजे. आणि आल्याच्या नंतर मला वाटतंय गजानन महाराजांची जेवढी होईल तेवढी सेवा आमच्याकडून होईल तेवढी केलीच पाहिजे. एखाद्याला वाटलं ना उत्सव हा एकट्याचा कोणाचा नाही, गजानन महाराजांचा आहे, चला आता आपल्याकडे वेळ आहे ती चटायाच्या घड्या घालून ठेवू, एखाद दिवशी लवकर आले तर याच्यावर झाडू मारू, ही खरी सेवा आहे. आणि सेवेनेच माणसं मोठे होतात. म्हणून एकदा सर्वांनी जोरदार टाळी वाजवायची आणि पांडुरंगाचं भजन करायचं. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई.
दहा मिनिटांमध्ये आपण थांबणार आहोत. कानडिया विठोबा कानडिया बहु आवडसी जीवा पासून या देव आवडावा त्याची वारी करत चला. अहो ज्याला हात नाही पाय नाही अशा लोकांनी वारी केली, अशा संतांनी वारी केली. आठवलं म्हणून एक उदाहरण सांगतो. पैठणचे एक प्रसिद्ध संत होऊन गेले, त्यांचं नाव आहे संत कुर्मदास महाराज. त्या कुर्मदास महाराजांना हात नाही पाय नाही, प्रसंग आपल्या सगळ्यांना माहीत आहे. तरी सुद्धा मला आत्ताच्या प्रसंगाला सांगणं क्रमप्राप्त होईल. देवाविषयी आवड कशी निर्माण होते. भानुदास महाराज नाथ महाराजांचे पंजोबा, की ज्यांच्या कुळामध्ये आज भगवंताचा अवतार म्हणजे नाथ महाराज आहेत. भानुदासाच्या कुळी महाविष्णूचा अवतार, क्षेत्र प्रतिष्ठान वस्ते गोदावरी तीर. संत कुर्मदास महाराज होऊन गेले. भानुदास महाराजांचं वाळवंटामध्ये कीर्तन सुरू होतं. उद्या दिंडी निघणार आहे पंढरीला, आज प्रस्थानचं कीर्तन सुरू आहे. भानुदास महाराज कीर्तनाच्या माध्यमातून सांगू लागले, चला मंडळी, ज्या परमात्म्याने आम्हाला जीवन दिलं ना, जेणे हा जीव दिला दान, त्याच्या वारी करता पंढरीला आपल्याला जायचंय. उद्या दिंडी निघणार, आपण गेलं पाहिजे. भानुदास महाराज सांगत होते. एवढंच काय, अजून सांगू लागले, ज्याला हात नाही पाय नाही, ज्याला डोळे नाही कान नाही, अशा करता पंढरीचा विठोबा आहे ना, त्याच्या भेटीला आपण गेलं पाहिजे. ज्याशी नाही पंख पाय त्याने करावे ते काय, शुद्ध भाव देखून या पंढरपुराशी जाय, इच्छिले फळ पावे यासी नवलावू काय, विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागू गा. सांगू लागले भानुदास महाराज. एवढंच काय, प्रमाण सांगू लागले. आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता, आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता, प्रसवला विश्व तोचे सर्व होय जाणता, विश्व तोचे सर्व होय जाणता, घडी मोडी हेळा मात्रे पाप पुण्य संचिता, मोडे रामाचे पाप पुण्य संचिता, भव दुःख कोण वारी तुझा वाचून चेता, 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 मगा जागो तुझे कृपाळू राज जानची जीवित आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता. भानुदास महाराज कीर्तनामधून सांगत होते. कुर्मदास महाराज ऐकत होते. कीर्तन संपलं. कुर्मदास महाराज घरी आले आणि आपल्या आईला बोलतात, आई काही झालं तरी चालेल, पण मला पंढरीला जायचंय, विठोबाच्या वारीला जायचंय. अरे पंढरीला वारी जाणार, सगळी माणसं जाणार, पण पायी जाणार आहे ना, आणि तुला पायी चालण्याकरता पाय नाहीत, तुला जाता येणार नाही. पण हट्ट धरला, आई मला माझ्या विठोबाने का पाय दिले नाही हे विठोबाला विचारायचंय, त्याच्याकरता मला पंढरीला जायचंय पंढरीला. हट्टाला पेटले कुर्मदास महाराज. दुसऱ्या दिवशी सकाळी प्रस्थानचं कीर्तन सुरू झालं आणि कीर्तनामध्ये तोच विषय आला की ज्याला कोणी नाही त्याच्याकरता पंढरीचा विठोबा आहे. कीर्तन संपलं आणि कीर्तन संपल्याच्या नंतर कुर्मदास महाराज भानुदास महाराजांच्या पाया पडतात आणि आग्रह धरतात, महाराज मला पंढरपूरला यायचं, मला वारी करायची. भानुदास महाराज म्हणतात, अरे कुर्मदास तुला पंढरीला यायचंय, पण पायी दिंडी आहे आपली, विठोबाला भेटायला पायी जायचंय आपल्याला, तुला पाय नाही, तू कसं चालणार. महाराज मला यायचंय, मी कसंही चालन, नाही पाय हरकत नाही, मी फरफटत येईल, लोटांगण घेत येईल, खरकत येईल, पण मला विठोबाला भेटायचंय, माझ्या विठोबाला मला पाहायचंय. का की ज्यांनी मला डोळे दिले नाही, हात नाही दिले, पाय दिले नाही. कुर्मदास महाराजांना काहीच नव्हतं, विकलांग शरीर होतं कुर्मदास महाराजांचं, पण देवा करता लोटांगण घेत घेत निघाले. कोण म्हणतंय स्वतःच्या आईला मला देवाला भेटायचंय आणि वारी करायची, ज्याला हात नाही पाय नाही तो म्हणतोय मला पंढरपूरला जायचंय. देवाने आम्हाला सगळं दिलंय. आपण जर म्हटलो ना एखादी चला पंढरीला चालता का पालखीत वारीत, नाही लय कामं आले, आता सोयाबीन लावायचे, पाळ्या घालायच्यात,
किती दिवस हे सगळं चालूच राहणार आहे, पण पंढरीची वारी करत चला. सज्जनाओ, फरफटत खरकत खरकत ज्यावेळेस प्रवास करू लागले ना, 2 4 5 6 8 दिवस प्रवास कसा बसा केला. अंगामध्ये काटे घुसले, काचा शिरल्या, शरीर फाटलं, अंग रक्तबंबाळ झालं, कंठात प्राण आला. कृष्णदास महाराजांचं जीवन निघून जाणार. सज्जनाओ, भानुदास महाराजांनी पाहिलं आणि पंढरीच्या विटेवरच्या पांडुरंगाला आवाज दिला, पांडुरंगा तू झोपला की काय? या जगात अनेक भक्त झाले, पण असा भक्त तुझा झाला नसेल की ज्याला हात नाही, पाय नाही, डोळे नाही, तो तुझ्या भेटीला आलाय. आता त्याला तुझ्याकडे येता येणार नाही. देवा, तुलाच इथे यावं लागेल त्याला भेट देण्याकरता. पंढरीच्या विटेवरच्या मालकाने विठोबानी खाली उडी मारली, रुक्मिणी मातेला सोबत घेतलं, चंद्रभागेला सोबत घेतलं आणि पंढरीशी पांडुरंग परमात्मा या सगळ्यांच्या सोबतीनं त्या लहुळच्या माळ रानावर आला की जिथं कृष्णदास महाराजांची समाधी आहे. कृष्णदास महाराजांना मांडीवरती घेतलं, काटे काढले, काचा काढल्या, शरीरावरून हात फिरवला आणि सांगितलं, तुला मोक्ष देऊ का, मुक्ती देऊ का? नाही देवा, आता मला काहीच नको. तुमचं दर्शन झालं ना, आता मला कशाचीही गरज राहिली नाही. मी प्रसंग याच्याकरता सांगितलाय. सज्जनाहो, ज्याला काहीच नाही, विकलांग शरीर असणारं कृष्णदास महाराज, पण देवाच्या भक्ती करता, देव भेटीची केवढी त्यांची आतुरता आहे ना, आम्हाला देव भेटावा. आज ज्ञानराज माऊली म्हणतात, मला आवडलेला विठोबा आहे कसा आहे? कानडिया विठोबा कानडिया, बहु आवडसे जीवा पासूनिया. देव आवडावा. आणि ही सगळी आपल्या अंतकरणामध्ये देवाविषयी आवड निर्माण होण्याकरताच या सगळ्या आयोजकांनी हा उत्सव संपन्न केला ना. उत्सव का संपन्न केला यांनी? आपल्याकडे पैसे जास्त झाले म्हणून हे करायचं असतं का? नाही हो. ज्या परमात्म्याने आम्हाला हे जीवन दिलंय त्याचा उत्सव आम्ही आनंदात केला पाहिजे म्हणून हे सगळं सुरू आहे. बघा, आपण बसलो या मातीवर, या मातीने आम्हाला आधार दिला. धर्माचं पालन आमच्याकडून झालं पाहिजे. आपल्या वारकरी संप्रदायावर आणि हिंदू धर्मावर अनेक धर्म संप्रदाय आज आक्रमक आहे. आम्ही कुठेतरी सावध झालो पाहिजे, जागे झालो पाहिजे. धर्माचं रक्षण करा, धर्माचं पालन करा. आपण जर धर्माचं रक्षण केलं तर धर्म आपलं रक्षण केल्याशिवाय राहणार नाही ना. धर्मो रक्षिती रक्षितः. मग ज्या मातीवर आपण बसलोय, ज्या मातीने आम्हाला आधार दिलाय, त्या मातीशी पण कधी गद्दारी करू नका. भारतात राहायचं असेल तर भारत माता की जय आम्हाला म्हणता आलं पाहिजे बरं. नाही तर इथं राहून काही काही म्हणतात, आम्ही म्हणणार नाही, इकडं राहू नका, तिकडं जा. काय अधिकार आहे तुमचा भारतात राहण्याचा? भारतात राहायचं असेल तर भारत माता की जय आमच्या मुखातून निघालच पाहिजे ना. मला आज आठवण आली या देशाचे माजी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी. मला त्यांचं स्मरण होतंय. देशाविषयी किती मोठं त्यांचं समर्पण. अहो, मेल्यावर सुद्धा हाडाने भारत माता की जय म्हणावं, एवढं प्रेम आपलं या मातीवर असावं. ऐका सज्जना हो, अटलजीची कविता सांगतो आणि थांबतो. अटलजी म्हणतात, ये भारत कोई भूमि का टुकड़ा नहीं है, ये जीता जागता राष्ट्र पुरुष है. अटलजी कहते हैं, ये वंदन की धरती है, ये अभिनंदन की धरती है, ये अर्पण की भूमि है, ये दर्पण की भूमि है, इसकी हर एक नदी हमारे लिए गंगा है, इसका कंकर कंकर हमारे लिए शंकर है. हम जिएंगे तो इस भारत के लिए, मरेंगे तो इस भारत के लिए, लेकिन मरने के बाद भी गंगा जल में जब हमारी अस्थियां बहेगी तो कोई कान लगा कर सुन लो, एक ही आवाज आएगा, भारत माता की जय. आम्ही मेल्यावर आमच्या हाडाने भारत माता की जय म्हणावं. एवढं प्रेम, एवढं समर्पण आपलं भारताच्या मातीवर असावं. ही खरी अर्थाने देशभक्ती आहे. माझी वेळ संपलेली आहे, फारसं बोलत नाही. ज्ञानोबराय म्हणतात, तुझे आनवा हिनगा देवराया, बहु आवडसे जीवा पासून या. कानडिया विठोबा कानडिया, बहु आवडसे जीवा पासून या. बाप रखुमा देवीवरू विठ्ठलू राया, बहु आवडसी जीवा पासून या.